समजदारला इशारा काफी आहे. नाते सख्खे असो की नाते परके असो, सांभाळून राहणं खूप महत्वाचं आहे. 3 मार्च हा रंगपंचमीचा दिवस आहे. तो आनंदाने खेळा, रुसवा फुगवा बाजूला ठेवा, वाईट विचार होळीमध्ये जाळा आणि आनंदाचा दिवस साजरा करा. तर रंगपंचमी हा वर्षातून एक वेळेस येणारा दिवस असतो, आनंदाचा क्षण असतो. तर त्या आनंदाच्या क्षणाला, त्या दिवसाला आनंदाने साजरे करा. एकमेकांना रंग लावा, एकमेकांच्या रंगामध्ये रंगे व्हा. ना की कुणाच्या मनाशी खेळा, ना कुणाच्या भावनांशी खेळा. मन जपून एकमेकांशी कलर खेळा आणि आयुष्यभरासाठी तुमच्या मनात रंगांची आठवण राहू द्या आणि तुमचा तो दिवस रंगीरंगी बनवा. तर समोरच्याला बघून पण आपण हुशार झालो पाहिजे की ज्यांना कलर सहन होत नाही त्यांच्या नांदाला लागू नका. थोडाच कलर खेळा, मोजक्याच लोकांमध्ये खेळा, पण चांगला खेळा. तुमचा दिवस तो आनंदमय साजरा झाला पाहिजे असा खेळा. तर नागपूर जिल्ह्यातली कोराडी गावामध्ये ही घटना घडलेली आहे. तर एका 5 वर्षाच्या मुलाने त्याच्या आजीच्या अंगावर रंग पिचकारी टाकली आणि एका क्षणाचाही विचार न करता त्या आजीच्या हातामध्ये होती गरम पाण्याची बादली. आता मुलं म्हटलं हे देवाघरचे फुलं असतात, निष्पाप जीव असतो, त्यांना काहीच कळत नाही की कलर हा लहान मुलांच्या अंगावर टाकायचा आहे की मोठ्या माणसांच्या अंगावर टाकायचा आहे. त्यांच्या डोळ्यात फक्त तो दिवस साजरा करण्याचा सण असतो, उड्या मारण्याचा सण असतो, हशी मजा करण्याचा सण असतो, मोठमोठ्याने ओरडण्याचा सण असतो. तर ते असे मुलं म्हटलं म्हणजे ढोरं असतात अर्धे. तर असा त्यांच्यासाठी तो दिवस असतो. पण त्यांचा दिवस त्या आजीने क्षणाभरचा ना विचार करून त्याचा ती आनंदाची किचकारी होती ना ती दुःखामध्ये क्षणाभरातच बदलवून टाकली. जो मुलगा उड्या मारत होता आनंदाने, तो उड्या मारू लागला त्याच्या होणाऱ्या त्रासाने. तर त्या आजीने थोडासाही विचार न करता त्या मुलाच्या अंगावर गरम पाण्याची बादली ओतली आणि त्याला टिब्बल पटीने एवढा त्रास झाला की त्याच्या पाणी टाकण्याच्या ज्या वाफा निघत होत्या तर ते बघूनच प्रत्येकाचं मन असं हृदय झालेलं होतं, धक्कादायक झालेलं होतं ते बघून. तर विचार करा त्याला किती टिब्बल 54 पटीने हा त्रास झाला असेल आणि त्याच्या डबलचा पण त्याच्या आईवडिलांना हा त्रास झाला. म्हणजे त्याच्या पूर्ण घराला पण हा त्रास झाला आणि त्या मुलाच्या हृदयावर आयुष्यभराचा हा दिवस कोरला गेला. तर त्याच्यासाठी तर हा दिवस काळा ठरला गेला की एक हाशी मजाक त्याच्या आजीला सहन झाली नाही. त्याच्याच आजीने हा दिवस त्याच्यासाठी आयुष्यभराचा दुःखदायक दिवस त्याच्यासाठी ठरवला. तर हा कुणाच्या बाबतीत घडू नये. लहानांच्याच बाबतीत असं घडला तर विचार करा मोठ्यांच्या बाबतीत पण असं घडू शकतं. तर समोरच्याला बघून आपण खरंच हुशार झालं पाहिजे आणि विचार करा ते आज बाळावर काय बीतत असेल. तर आज आपण कलर खेळतो आहे आणि तो बाळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. तर विचार करा त्या बाळावर काय बीतत असेल. तर प्रत्येकाने असं करू नका. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना आवरा, आपल्या मुलांकडे लक्ष द्या रंगपंचमीच्या दिवशी, कारण ते निष्पाप जीव असतात, त्यांना या बाबतीत काहीच कळत नाही. तर आई वडिलांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्या आणि प्रत्येकाने लहान्यांनी असो की मोठ्यांनी असो रंग खेळा, पण सावधानपूर्वक खेळा. कुणाच्या मनाला हानी होईल असं कलर खेळू नका. तर रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.